विद्यार्थी मित्रांनो, या रविवारी पोलीस भरतीचा पेपर होणार आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांचा या रविवारी पेपर संपून जाणार आहे। इथं बऱ्याचशा जणांचे स्वप्न पूर्ण होणार आहे। जर तुम्हालाही तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर एक एक मार्ग खूप महत्त्वाचा आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, कारण आज आपण पाहणार आहोत वेग वेळ अंतर, त्यामध्ये रेल्वे हा टॉपिक बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण टॉपिक एकाच ट्रिकने आपण इथं समाप्त करणार आहोत, खल्लास करणार आहोत। बघा, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, न्यायालय असेल, सरळ सेवा असेल, कोणताही पद असेल, त्यासाठी रेल्वे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। अंकगणितचा हा टॉपिक आहे। यावर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात। आपण बेसिक पासून पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत। चला तर मग पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवायचा आहे तुम्हाला। पहिला प्रश्न, पहिला टाईप तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवा। बघा काय म्हटलेलं आहे। पहिलाच प्रश्न, 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? एकदम बेसिक क्वेश्चन आहे। हे आपल्याला रूपांतरावर प्रश्न विचारलेला आहे। तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका। बघा काय करायचं आहे, 90 जे आहे 90 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजे प्रति तास आहे। याला आपण 5/18 करणार। ओके, याने आपल्याला आता इथं भाग जातो 5/18 ने, इकडं भाग द्या, 18 × 18, 18 × 5 = 90, 5 × 5 = 25 मीटर पर सेकंद होते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। ओके, समोरचा प्रश्न मी तुमच्यासाठी देतो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। बघा, हा प्रश्न तुम्हाला सोडून लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे, कारण हा एक टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा असल्यास बेसिक समजणं खूप महत्त्वाचं आहे। बघा काय म्हटलं, 126 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? याला गुणीला आपण 5/18 करणार आहोत। भाग द्यायचा आहे। भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार तर लक्ष द्या, इथं 9 न भाग जाते, 9 × 2 = 18, 9 × 1 = 9, उरले 3, 9 चौक 36, बे 1 बे, बे 7 14, म्हणजे उरले किती? 7 गुणीला 5 उरलं, 7 × 5 = 35 मीटर पर सेकंद होते। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। अशा पद्धतीने आपण बेसिक 2 प्रश्न पाहिलेले आहे। आता थोडंसं नियमावाईज जाऊ। ओके, हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, टाईप क्रमांक 2 मधील। बघा तिसरा प्रश्न काय म्हटलेला आहे, एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे 1200 मीटर अंतर किती वेळात कापेल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, कारण खूप वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे। कशा पद्धतीने सोडवणार बघा, काय करणार आहोत, एकच सूत्र, मी एकच ट्रिक सांगतो। बघा, ताशी वेग, ओके, ताशी वेग बरोबर एकूण अंतर, एकूण अंतर छेदात एकूण वेळ। वेळ लिहित असतो आपण सेकंदामध्ये, याला गुणीला 18/5 करायचा आता। ओके, आता हा एक सूत्र आणि संपूर्ण टॉपिक आपण इथं क्लिअर करणार आहोत कशा पद्धतीनं। बघा, या प्रश्नाला सोडवायचा आहे आपल्याला। ताशी वेग दिला, किती दिलेला आहे? 60 किलोमीटर प्रति तास। ओके, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आहे। आपल्याला अंतर किती जायचं आहे तर 1200 मीटर अंतर जायचं आहे। किती वेळात कापणार ते प्रश्न विचारलेला आहे। म्हणजेच बघा, आपण काय करणार, हे 1200 मीटर गुणीला 18/5 राहते। ओके, आता आपण काय करणार, हे जे ताशी वेग आहे, इथं आपल्याला एकूण वेळ काढायची म्हणल्यावर क्वेश्चन मार्क, हा ताशी वेग इथं जाणार, म्हणजे इथं ताशी वेग घ्यायचा आपल्याला 60। आता भाग द्या। भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार, 0 कट 0 कट। ओके, 6 × 6 sin 2 12, हा 0 कट करतो, इथं लिहितो, 5 × 5 5 चौक 20, उरलं काय फक्त 18 गुणीला 4, 18 चौक 72 होते। 72 सेकंदात ती काय करणार आहे, रेल्वे अंतर कापणार आहे। ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। हा प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवलेला आहे। समोरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। बघा, हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, चौथा प्रश्न, एक रेल्वे ताशी 36 किलोमीटर वेगाने धावते, तर ती 700 मीटर अंतर किती वेळात कापेल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। सोडवायचं ही त्याच पद्धतीनं आहे। मग इथं घेतलं आपण अंतर 700 गुणीला 18/5, याच्या छेदात काय आहे, ताशी वेग 36। आता आपण काय करणार, याला भागणार। भाग देत असताना 18 × 1 = 18, 18 × 2 = 36। ओके, आता बघा,
इथं 5 दुनी 10 केलं आणि 10 इन 7 70 केलं तरी चालते, काही केलं तरी चालते. बघा इथं 700 झाले, छेदात होतात 10, सरळ सरळ गुणाकार करून घ्या, 10 होतात छेदात. तर शून्य कट उरले किती? 70 सेकंद लागतील. अशा पद्धतीचा प्रश्न आपण सहज सोडू शकतो. 1 ते 2 सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. आता थोडंसं समोर पाहू, वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं पाहू. प्रत्येक टाईपवर आपण इथं क्लिअर करणार आहोत. टाईप क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने धावताना 40 सेकंदात किती अंतर पार करेल? बघा तुम्हाला हीच वेळ आलेली आहे अपमानाचा बदला घ्यायची. या रविवारी तुमचा पेपर असणार आहे पोलीस भरतीचा. संपूर्ण जोर लावून टाका. या वर्षी तुम्हाला मैदान गाजवायचा, तुमच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पडलं झाले पाहिजे. यासाठी पूर्ण पणाला लावून टाका आपली क्षमता, कारण संपूर्ण विध्वंस करणं हे तुमचा कर्तव्य आहे. जो विद्यार्थी संपूर्ण विध्वंस करणार आहे पेपरमध्ये त्याच्या अंगावर 100% गुलाल पडणार म्हणजे पडणारच. बघा कोण कितीही फिजिकल मारलं तरीही त्याच्याशी काही घेणदेण नाही. जो टॉप पेपर मारल तोच टॉपला राहणार, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून टॉप पेपर मारायचा आहे या रविवारी. ओके, मग तयारी करा चांगली विद्यार्थी मित्रांनो. जे येत नाही त्याला ओव्हरलुक करा. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आपल्याला अंतर काढायचं आहे. अंतर काढायचं तर काय करणार आपण? 90 किलोमीटर ताशी वेग आहे, 40 सेकंद घेणार आपण. आणि हे 5/18 आहे, तर 18/5 आहे, तर 5/18 करणार. ओके, 5/18. आता भाग द्या. आपल्याला काय काढायचं? अंतर काढायचं असेल करणार ताशी वेग गुणिला सेकंद गुणिला 5/18. आता 18 ने भाग जातो. 18 × 18, 18 × 5 90, 4 × 5 20, म्हणजे हे झाले 200. 200 गुणिला 5 उरलेले आहेत, 5 दोन्ही 10 म्हणजे 1000 झालेत. अशा पद्धतीनं 1000 मीटर लांबी जिथे काय आहे अंतर कापेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला तुम्ही सहज सोडू शकता अगदी 2 सेकंदात. आता हे समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन कमेंट बॉक्समध्ये फेकून मारायचं आहे. काय म्हटलेलं आहे? एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने धावताना 20 सेकंदात किती अंतर कापेल? फटाफट या प्रश्नाची उत्तरं द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करत चला. काय काढणार? तर हे आपण अंतर काढायचे आहे, म्हणून आपण इथं काय करणार? 45 हे ताशी वेग आहे गुणिला सेकंद किती? 20, 5/18. ओके, 5/18. सहज भाग देता येते. आता भाग देत असताना बघा 9 इथं भाग जाते, 9 दोन्ही 18, 9 5 45. वेग वेद आहे 20. आता उरलं किती? 5 10 हे 50 करतो, 50 गुणिला 5 250. 250 काय असेल? 250 मीटर त्याची लांबी असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं असेल आय होप. समोरच्या प्रश्नाकडे आता जाऊया आपण. काय म्हटलेलं आहे? चौथा प्रश्न बघा, 7व्या क्रमांकाचा. एका गाडीने 15 सेकंदात 300 मीटर अंतर कापले. किती मीटर अंतर कापले? 300 मीटर अंतर कापले. तर त्या गाडीचा ताशी वेग किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे, सोडवायचा आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा. बघा काय करणार आहोत आपण या प्रश्नाला सोडवण्याकरता. बघा आपल्याला ताशी वेग काढायचा आहे, तर मीटर किती आहेत? 300 मीटर आहे. छेदात 15 सेकंद दिलेले आहे गुणिला 18/5 करायचं आपल्याला. ओके, सूत्रानुसार मांडणी केली. आता बघा इथं 15 × 15, 15 दोन्ही 30, हा 0 कट केला. इथं लिहिला 5 × 5, 5 चोक 20, 18 गुणिला 4 उरले, 18 गुणिला 4 बरोबर 72 होतात. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सहज ही प्रश्नाला आपण सोडवलं. समोर जाऊया. 8वा प्रश्न काय म्हटलं? एका रेल्वेने 20 सेकंदात 500 मीटर अंतर कापले तर तिचा ताशी वेग किती? ताशी वेग परत काढायचा आहे, तर मीटर किती दिले? 500 मीटर. छेदात सेकंद किती दिले? 20 सेकंद. याला करणार 18/5. सहज या प्रश्नाला तुम्हीही सोडू शकता. 0 कट. आता इथं जर भागला आपण तर इथं उरले 25. ओके, 5 ने इथं भागा, 25 5 5 25, 18 5 90 होते विद्यार्थी मित्रांनो. 90 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता समोर जाऊया. समोरचा टाईप पाहूया 5व्या क्रमांकाचा. काय म्हटलेला आहे? एक मनुष्य 10 सेकंदात 40 मीटर अंतर चालतो. किती मीटर? 40 मीटर. तर त्याचा ताशी वेग किती? ताशी वेग काढायचा आहे. बघा
आपल्याला 40 मीटर अंतर चालत आहे, ताशी वेग काढायचा आहे. तर 40 छेदात 10 गुणिला 18/5 भाग द्यायचा आहे. कसा देणार? शून्य कट 18 चौक 72 छेदात उरले 5, 5 एक 5, 5 एक 5 उरले 2, 5 चौक 20 उरले 2. भाग जात नाही, पॉईंट द्या, शून्य वाढवा. 5 चौक 20 सॉरी 14.4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज सोडवता येते. बघा, हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. एक धावपटू 25 सेकंदात 200 मीटर अंतर धावतो, तर त्याचा ताशी वेग किती? ताशी वेग विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. काय करणार बघा काय करणार आहोत आपण. तर इथं आपल्याला 200 मीटर अंतर दिलं, छेदात 25 सेकंद गुणिला 18/5 भाग द्या. भाग देत असताना 25 एक 25, 25 8 200 होतात. तर इथं भाग द्यायचा आहे, तर 18 8 करा. 18 8 8 64 4 हातचे आले 2, 8 1 8 आणि 2 10. ओके, 8 8 64 हातचे आले 6 सॉरी 14 144 छेदात 5, 5 1 5, 5 2 10 उरले 4, 5 8 40. ओके, म्हणजे 28 पॉईंट काहीतरी समथिंग उत्तर येईल. 5 8 40 उरले 4, पॉईंट द्या, शून्य वाढवा. 5 8 40 28.8 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला आता पुढच्या येणाऱ्या भरतीसाठी जर बॅच पाहिजेत असेल, तर ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच आपल्याजवळ अवेलेबल आहे. पोलीस भरती 2025-26 ची तुम्ही तयारी करत असाल, याच्यानंतरही पोलीस भरती येणार आहे, तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याजवळ आहे. शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार आपण संपूर्ण टॉपिक इथं क्लिअर करणार आहोत. फक्त 499 रुपये त्याची फीज आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे गुगल प्ले स्टोअरवरून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. कोणताही प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे, 90 11 37 38 82. भलेही ही पोलीस भरती तुमच्या हातातून गेली असेल, पण राज्य उत्पादन शुल्कच्या जागा येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये जवानांच्या जागा येणार, म्हणजे पोलिसांच्या जागा येणार, दारूबंदी पोलीस त्याला म्हणतो, वनरक्षकच्या जागा येणार आहे. इतर पदांकरता तुम्ही तयारी करत असाल, तर लवकरात लवकर ॲम्बिशन अकॅडमीशी संपर्क साधायचा आहे आणि लवकर कोर्स तुम्ही जॉईन करा. कारण पोलीस भरती एक हातातून गेली जरी असेल, तर हे पुढच्या भरत्या तुम्हाला हातातून नाही घालायच्या आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.